कापूस बाजारभाव हे 7,000वर स्थिरावले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापूस बाजारभावाविषयी थोडीशी माहिती। मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो बघूया माहिती। शेतकरी मित्रांनो, यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली आहे। दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र काही भागात गारपिटीनंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे। दर 6,900 रुपयावर आले आहेत तर 7,000 रुपयावर आले आहे। तसेच मित्रांनो, यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते। अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा मित्रांनो व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा झाला होता। यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी दिला होता, तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला। हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता मित्रांनो। तसेच मित्रांनो, कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी आल्याने शेतकरी मेटाकुटीस आले। कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे। तसेच मित्रांनो, यावर्षी पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे। राहिलेली कसर वादळी पावसाने भरून काढली, त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली। मित्रांनो, गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता। तर मित्रांनो, ही होती आपल्या चॅनलला अपडेट झालेली कापूस विषयाविषयी थोड्याफार प्रमाणात माहिती। चला तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।